सर्व जालनाकरांच्या जनतेला मी आज नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जालना महानगरपालिकेच्या सर्व जनतेला विनंती करतो का आपला प्रतिनिधी आपल्यासाठी काम करणारा त्याच्यासाठी आपण मतदान करावं. आपण सगळे सज्ञ आहोत, त्यासाठी आपण काम करावं आणि आपला विचार करून चांगल्या माणसाला निवडून द्यावं हीच अपेक्षा करतो. नवीन वर्षाच्या मी सर्व महानगरपालिकेला आणि जालना जिल्ह्यातल्या जनतेला शुभेच्छा लाख लाख देतो. जय भीम. त्याच्या जनतेला सर्वप्रथम जय भीम करतो. मी स्वतः 1 नंबर वार्डमधून उमेदवार होतो, पण मी तिथली परिस्थिती पाहता मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने तिथं उमेदवार होतो. पण मी तिथं सगळ्या परिस्थितीचा 2 दिवसापासून आढावा घेतला. तिथं मातंग समाजाचे जे राजगिरे साहेब आहे, अंकुश राजगिरे, हा अत्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये जवळपास 10 वर्षापासून काम करतोय. तिथल्या बौद्ध समाज असन, मातंग समाज असन, तिथं तो चळवळीत काम करतोय. म्हणून मी त्याच्या कामाचा आढावा घेत असता तिथं जवळपास 27 मतदान बौद्ध आणि मातंगाचं आहे आणि त्याचं काम पाहत असता मी आज त्याला जाहीर पाठिंबा देतोय. आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्याला मी विनंती करतो की तिथं मी काही निवडून येत नाही आणि तिथं राजगिरे साहेब निवडून येतात. म्हणून बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला पुरस्कृत करून जाहीर पाठिंबा द्यावा आणि एक आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अंकुश राजगिरे यांना आपण जाहीर पाठिंबा देऊन त्याला मतदान करा. म्हणून मी आज बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार जरी असेल, पण मी आज जवळपास 15 दिवसापासून मी पाहतोय की तिथं सर्व बौद्ध आणि मातंग समाजाचा राजगिरे यांना पाठिंबा आहे. म्हणून मी माझी उमेदवारी आज मागे घेतली आणि त्यांना मी जाहीर पाठिंबा देतोय. आणि राजगिरे हा मातंग समाजाचा तरुण असून आंबेडकरी चळवळीत काम करतोय. जवळपास 10 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करतोय. त्याला मी तन मन धनानं जाहीर पाठिंबा देत आहे. आणि